खरं तर खंडोबा इलेव्हन जासई आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ मान करंजाडे संघ आपण पाहतो. 12वा खेळाडू पाठवा करंजाडे संघ. सागर मात्रे आणि प्रतीक. प्रतीक जाधव ही सलामीची जोडी जयवीरूची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल डावाची सुरुवात करण्यासाठी पॉवर प्ले 1 आणि पॉवर प्ले 2 या दोन षटकामध्ये खरं तर धावा तुम्हाला जमावे लागतील, कारण या दोन षटकामध्ये क्षेत्ररक्षणावर लागलेले निर्बंध आपण पाहू शकाल. हे निर्बंध मात्र तुम्हाला तोडावा लागेल. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2026 24 लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट खरं तर केली जाते. त्यांच्या संपूर्ण टीमचं सुद्धा आपण स्वागत करूया. आज खरं तर ज्यांचा आवाज आपण ऐकला आमच्या परम मित्र मानगाव रिटर्न सागर पाटील मॅनफॉर्म पारगाव आणि मयूरजी पाटील भिंगार. तन्मय ठाकूरचं पहिलं षटक आपण पाहतोय. तन्मय ठाकूरच्या हाती पहिल्या षटकाची जबाबदारी सोपवली आहे. पहिला चेंडू सागरसाठी. हा पहिला चेंडू आपण पाहिलाय. 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा मिळतील. 4 धावा. आता यष्टीरक्षकाने खरं तर आता इथून चुकी केली आहे. अशा छोट्या छोट्या चुका खरं तर कदाचित तुमच्या पराभवाचं कारण सुद्धा ठरू शकतात, कारण ज्या ज्या वेळेला तुम्ही धावा वाचवण्यासाठी मैदानामध्ये गेला असता तेव्हा या छोट्या छोट्या चुका तुमच्या अंगलट येत असताना आपण बरेचदा पाहिले. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एक धाव मिळेल. एका धाब्याने करंजाडे संघ जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवर. जय हनुमान करंजाडे आणि खंडोबा इलेव्हन जासई 5 धावा आपण पाहतोय. सागर म्हात्रे आणि त्याला साथ देतो प्रतीक जाधव. खरं तर या ठिकाणी आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी माजी सरपंच योगेंद्रजी कैकाडी, उपसरपंच योगेंद्रजी कैकाडी साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना आम्ही विनंती करू या मंचावर. आपलं सुद्धा स्पर्धेच्या स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न तिथे पंचांकडे अपील सुद्धा केली होती. पंचांनी त्या ठिकाणी नकार दिलाय. 1 बाउन्स दिलाय. वॉर्निंग दिली आहे गोलंदाजांना की तुमच्या कोट्यामध्ये जो एक बाउन्स अलाउड तुम्हाला असो त्याचा तुम्ही वापर केलाय. उलटा चेंडू जरूर होता, फायदा उचलू शकला नाही आहे, कारण असे चेंडू ज्या ज्या वेळेला येतात तेव्हा तेव्हा फलंदाजच्या बॅटमधून मोठा फटका येत असताना आपण पाहतो. मात्र सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर करंजाडे संघाला पूर्णपणे थांबून ठेवलं. एक 22च्या स्वरूपामध्ये 4 धावा आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर सिंगलचा प्रवास. मोठा फटका बॅटच्या मधोमध. आता थांबणार नाहीये.
पहिलं षटक आपण पाहिलं होतं, ज्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं तन्मयनं. आणि दुसरा गोलंदाज आपण पाहतोय सुमित घरत. जासई संघ म्हटला की दिवंगत लोकनेते प्रकल्पग्रस्तांचे कैवारी स्वर्गीय दिबापटी साहेबांचं गाव आहे. खरं तर दिवापटी साहेबांना खरं तर आपल्याला शिकवलं की आयुष्यामध्ये आपण काय करायचं, वेळोवेळी मार्गदर्शन कसं, तरुणांना प्रेरित कसं करायचं हे त्यांना आपल्याला शिकवलं. आज आपण जर पाहिलं तर ज्यांना आपला संपूर्ण आयुष्य गोरगरिबांसाठी वेचलं, सुमित गरत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करतो. मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर सागर आणि प्रतीक ही जोडी अजूनही तळ टोकून उभी आहे. एकूण धावसंख्या 12च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. 12 धावा ऑन बोर्ड. प्रतीकसाठी हा चेंडू फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. शरीरभेदी गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर शरीरभेदी गोलंदाजी आणि लेग बेचा इशारा. धावा कशा येणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये का होईना धाव आली आहे. एका धावेने संघ पुढे चाललाय करंजळे संघ एकूण 13 या धावसंख्येवर. खरं दोन्ही संघ आता ताकदवर आहेत, दोन्ही संघ तितके बलाढ्य आहेत. डावखुऱ्याचा फलंदाज सागरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मोमेंट पाहिली सागरची, त्यानुसार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू. डावखुऱ्याचा फलंदाज म्हटल्यानंतर की क्रिकेटमध्ये सर्वात घातक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाहिलंय, जे ते सौरव गांगुली असेल, त्यानंतर युवराज सिंग असेल, कित्येक घातक खेळाडू आपण पाहिलेत. शॉर्ट पिच चेंडू जर होता ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडूला दिशा दिली आहे, फक्त गतीचा वापर केला, टायमिंग जबरदस्त आणि चेंडू गेलाय स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप कव्हरला, सीमारेषा पार, दणदणीत चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने 17 या धावसंख्या जाऊन पोहोचलाय धावफलक. 17 धावा म्हटल्या की क्रिकेटमधील अशुभ धावसंख्या म्हटली जाते, पण 17 धावा आता कुठल्या संघासाठी अशुभ ठरतील. प्रतीक जाधव आणि त्याला साथ देतो सागर मात्रे हा फलंदाज. सागरच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार, एक पार्टनरशिप 17 धावांची सध्या मैदानाच्या आतमध्ये घडत असताना दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. जर हे पार्टनरशिप शेवटच्या षटकापर्यंत जर राहिले तर किमान धावसंख्येचा उच्चांक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. फिरून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, आडव्या बॅटनं शफल झाले होते फलंदाज, पण बॅटची एज यष्टीरक्षकानं त्या ठिकाणी चुकी केली आहे आणि धाव मिळेल या ठिकाणी फक्त सिंगल. एक धाव मिळेल, एका धाब्याने संघ पुढे सरकेल. 18 या धावसंख्येवर संत गतीनं स्कोरबोर्ड हलताना आपण पाहतोय करंजळे संघाचं. इथून एखादा मोठा फटका येईल का, कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार. आकुटप्प्याचा चेंडू फसलाय, फसवा चेंडू. आणि खरं तर मिडऑफला जो क्षेत्ररक्षक होता त्यानं कुठलीही चुकी केली नाही आहे आणि एक विकेट इथून गारद झाली करंजळे संघाची. सलामीची जोडी पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे, फोडली आहे जोडी. फोडण्याचं काम केलं सुमितनं आणि सुमितला मिळाली आहे खरं तर सफलता. त्या ठिकाणी आउटसाइड ऑस्टम हा चेंडू होता, आदळलेला चेंडू. त्या ठिकाणी छेडकानी करण्याचा प्रयत्न केला फलंदाज प्रतीकनं आणि आपली विकेट त्याला गमवावी लागली होती. आणि षटक दुसरं सुद्धा समाप्त झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा धावपालकावर आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या होत्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या. एकूण 18 धावा, एक फलंदाज बाद असताना जनमान करंजळे संघ आपण पाहतोय. आता सलामीची जोडी फोडली आहे. प्रत्येक बाजूला जय भोईराला नवीन फलंदाज बैद्याच्या आतमध्ये. आता सागर आणि जयला आता या सामन्यामध्ये खरं तर आक्रमण करावं लागेल. मोठे फटके त्याला खेळावे लागतील, चांगल्या स्थितीमध्ये आहे. पुन्हा एकदा तन्मयला आपण पाहू शकाल गोलंदाजीच्या मार्कवर, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. त्या दुसऱ्या स्पेलमध्ये
पुन्हा एकदा त्याला आमंत्रित केलंय. जय भोईर आणि सागर मात्रे. एक उजव्या हाताचा फलंदाज, एक डाव्या हाताचा फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तन्मय ठाकूरचं हे तिसरं षटक आणि तिसरं षटक म्हटलं की निर्णायक षटक असं. आणि या षटकामध्ये खरं तर तुम्हाला धावा जमावं लागतील. काही फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल का? हा डॉट चेंडू पाहायला मिळाला तन्मय ठाकूरचा. जबरदस्त गोलंदाजी. षटकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षणाने न दिलेली साथ आपण पाहिली. आकू टप्प्याचा चेंडू आडव्या बॅटनं बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. चला हेदुडणे संघ आणि वडाफोन वाल संघ. पंच धावा किती येत्या? संगम भोईर एकदम येस. चला वोडाफोन वाहल आणि हेदुडणे संघ आपण टॉस साठी आमच्याशी लगेच संपर्क करा. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट खरं तर गमावी लागली आहे फलंदाजाला, जिथे लोकेश भगतला आपण पाहिले. सागर मात्रे आणि सूरज शेलार नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. खरं तर आता एकूण विचार आपण जर केला, 3 फलंदाज बाद झालेत करंजडे संघाच्या. गोलंदाजीच्या मार्कवर येईल एकूण धावसंख्येचा आपण विचार. धावसंख्या 27, 27 ऑन बोर्ड आपण पाहतो धावपालकावर. षटक क्रमांक 30 सुद्धा समाप्त झालं होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, तिसऱ्या षटकामध्ये बघा बघा त्या बैल आलेत मैदानामध्ये, त्यांना बाहेर काढा. संगम भोईर प्रमोद मडवी आले गोलंदाजीच्या मार्कवर. भूषण म्हात्रे यांचे ऑफिशियल मॅनेजर. आता षटक क्रमांक 4 असेल आणि या 4थ्या षटकामध्ये खरं तर 3 फलंदाज इथून बाद झालेत. सूरज शेलार आणि जय भोईर या 2 फलंदाजाला या येणाऱ्या षटकामध्ये खरं तर हाणामारी करावी लागेल. 11, 7 आणि 9 असं 3 आकडे आपण पाहिले 3 षटकामध्ये. टोटल 27 धावा धावफलकावर. 9च्या सरासरीने खरं तर धावा बनवलेत. 4थं षटक प्रमोद मडवीचा आपण पाहू शकाल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सूरज शेलार आणि त्याला साथ देईल जय भोईर. आता या येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किमान तुम्हाला कमीत कमी 50 पार धावसंख्या बनवावी लागेल. एक चांगलं टार्गेट ठेवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण क्रिकेटमध्ये कुठले टार्गेट सेफ नसतं हे सुद्धा आपण पाहिले. रनअपमध्ये अडथळा, पुन्हा एकदा हा चेंडू रिलीज करावा लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन. पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेटला. त्यानंतर लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. त्यानंतर लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक, डीप एक्सचा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक, मिड ऑफला क्षेत्ररक्षक व्यूहरचना करीत राखली आहे. आणि तशी साजेशी गोलंदाजी प्रमोद मडवी यांची आपल्याला पाहायला मिळते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंडू पडल्यानंतर थोडा आतल्या बाजूने वळतोय आणि आता पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता. बीट केलंय फलंदाजाला. जेवढे डॉट चेंडू होते तेवढा प्रेशर करंजडे संघावर येताना आपण पाहू शकाल. एकूण 27 धावा ऑन बोर्ड.
लोअर फुलटा चेंडू स्टेप आउट पुन्हा एकदा केला होता. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रमोद मडवी यांची. सलग 3 चेंडू डॉट फेकत असताना फलंदाजांना पूर्णपणे शांत बसवले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची एज शॉट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत हेदोटणे संघाचा संघनायक उपस्थित झालाय. वडपण वाल संघाचा संघनायक. हॅलो. तर बघा इनिंग समाप्त होण्याच्या आधी तर दोन्ही टीमा आल्या नाहीत तर 4 षटकांची मॅच खेळवली जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. दोन्ही टीमचा संघनायक इथे अवेलेबल झालाय. चला वडापाव वाल संघ आपला संघनायक आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रमोद बडवीचा हा चेंडू बॅटच्या मधोमध घेण्याचा प्रयत्न जरूर. टायमिंग झालंय. लांबी जास्त उंची सुद्धा जास्त. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू जाईल सीमा पार. दणदणी षटकार. एकूण 34 धावा धावपलकर आपण पाहतोय षटकाराच्या मदतीनं. प्रमोद मडवी ज्यांना पहिल्या 3 चेंडूवर एकही धाव खर्च केली नव्हती. आउटसाइड ऑफ स्टंप करण्याचा प्रयत्न जरूर आहे. पंचांचा इशारा ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जातोय. हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव खरं तर इथे देऊन जाईल करंजाडे संघाला. आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीनं संघाची एकूण धावसंख्येचा आपण विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 या धावसंख्येवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या खालची कडा घेऊन या ठिकाणी आपण पाहिलं तर हवेमध्ये चेंडू. आणि आणखी एक फलंदाज होईल बाद. जनमान करंजाडे संघाला लागेल हा 4था धक्का. लोकेश भगतच्या स्वरूपामध्ये 4 धक्के लागलेत एकूण 35 या धावसंख्येवर. प्रमोद बडवीचं आपण षटक पाहिलं होतं. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ज्या षटकामध्ये ज्यानं 8 धावा खर्च केल्या. 3 चेंडू डॉट फेकल्यानंतर पूर्णपणे प्रेशर आपण पाहिलं होतं फलंदाजावर. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा त्याचा प्रयत्न. कारण ज्या वेळेला प्रेशर येत असतं त्या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि तो प्रयत्न केला होता फलंदाजांना. अखेरता त्याला आपली विकेट गमवावी लागली होती. जयदीप मडवी आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. जयदीप म्हात्रे माफ करा जयदीप म्हात्रे आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. शेवटचा आणि अंतिम षटक. टॅप केलाय चेंडूला. पॉइंट डीप एक्स्ट्रा कव्हरकडे ट्रॅव्हल होतोय चेंडू. एक धाव मिळेल. सिंगल धावेच्या मदतीने खरं तर संघाची धावसंख्या थोडी पुढे सरकेल. 36 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. जयदीप म्हात्रेला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. जिथे चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आहे. वेट अँड वॉच जरूर केला होता फलंदाजानं. आता डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जिथे फलंदाज विशाल भोईरला आपण पाहतोय. आणखी 4 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी असेल. या 4 चेंडूमध्ये खरं तर एखादा दुसरा मोठा फटका तुम्हाला खेळावाच लागेल. पुन्हा एकदा स्लोवर पण लेग स्टिक सोडून जातोय. पंच वळतात की हा चेंडू खराब आहे. एक अतिरिक्त धाव खरं तर करंजाडे संघाला देऊन जाईल. या अतिरिक्त धावेच्या मदतीनं 37 या धाव संख्येवर जाऊन पोहोचलाय धावफलक. जयदीप मडवी चांगली गोलंदाजी करतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि बॅटची एज शॉट फाईन लेगमध्ये हा चेंडू अडवला जाईल. आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल. आणि या सिंगल धावेच्या मदतीनं खरं तर जनमन करंजाडे संघ जाऊन पोहोचला आहे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 38 आणि त्रिपलाचे बाद झाला. यष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त गेलेत. फलंदाजाला काही समजण्याच्या आत यष्ट्या उद्ध्वस्त झाले. जबरदस्त गोलंदाजी जयदीप म्हात्रे यांची.
जयदीप मात्रेला आपण पाहिलं जबरदस्त गोलंदाजी बऱ्याचच्या आतमध्ये म्हणजे डेथ ओव्हरच्या षटकामध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून जी कामगिरी असते ती पार पडत असताना असं वाटलं होतं की किमान 40 पार करंजडे संघ जाईल की काय, कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, 11ची सरासरी आली होती आणि त्यानंतर एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. विशाल आणि आर्यन शेवटचे 2 चेंडू 38 धाबा धावपलकर आपण पाहतोय. जयदीप मात्रेची गोलंदाजी जबरदस्त प्रभावशाली गोलंदाजी, फलंदाजांना हात खोलू देत नाही, पूर्णपणे शांत बसवले. पुन्हा एकदा स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक पोचला जरूर होता पण त्याला जज करता आलं नाहीये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, 3 धावा मिळाल्या. या 3 धाव्याच्या मदतीने 41 धावा, 5 फलंदाज बाद असताना करंजडे संघ जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या सत्रातील आणि या शेवटच्या चेंडूवर धावा किती येतील, टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल आणि या चेंडूवर चौकार येणार, षटकार येणार, डबल येणार, 3 धावा येणार की 1 धाव येणार की डॉट चेंडू येणार, बरेचसे प्रश्नचिन्ह. मोठा फटका बॅटच्या मधोमध, अखेरचा शेवट गोड केला या फलंदाजानं. शेवटच्या चेंडूवर आलेला टार्गेट सेट करणारा हा षटकार आपण पाहिला. विशाल भोईरच्या बॅटमधून आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं 5 गडी बाद असताना जनमन करंजडे संघ जाऊन पोहोचलाय 47 या धावसंख्येवर आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय 30 चेंडूमध्ये. 48 धावा कंपल्सरी चेस असतील दसही संघाला आणि या 48 धावा कशा प्रकारे चेस होतील की करंजडे संघ या धावा वाचवेल हे ऐकण्यासाठी आपण पाहत राहा स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2026. जसं सामना चालू होईल, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, तुमच्या समोर येतील आमचे मित्र मयूर पाटील यांचा आवाज. तत्पूर्वी मी घेतोय ब्रेक, कुठे जाऊ नका. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आपल्याला खऱ्या अर्थानं येत्या मार्च महिन्यामध्ये डे नाईट एक धमाकेदार स्पर्धा खऱ्या अर्थानं याच मैदानावर आणि याच खऱ्या अर्थानं हेच आयोजक चर्चित पाटील यांच्या माध्यमातून एक धमाकेदार स्पर्धा जर परमिशन जर लवकरात लवकर मिळाली तर मार्च महिन्यामध्ये खऱ्या अर्थानं जितेंद्र स्मृती ट्रॉफी आपल्याला डे नाईटची एक धमाकेदार स्पर्धा प्रकाश जोधातील एक धमाकेदार स्पर्धेचं आयोजन याच मैदानावर आपल्याला पाहायला भेटेल. आणि आपण ही स्पर्धा पाहतोय खऱ्या तर या स्पर्धेचे मुख्य आयोजन करता आमचे रचित पाटील आणि आपण ही स्पर्धा एन्जॉय करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जितेंद्र स्मृती ट्रॉफी आपण 2026चं शानदार पर्व आपण पाहतोय आणि पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण पाहतोय. 47 धाबा बनवल्या गेल्या आणि 48 धाबांचं आव्हान आहे. दमदार स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. खऱ्या अर्थानं सर्वांची साथ आपण पाहतोय आणि जितेंद्र स्मृती ट्रॉफी क्या बात आपण पाहतोय. एक दमदार स्पर्धा आपण पाहतोय. चला वाल संघ पण टॉस करण्यासाठी यायचा, उशीर करू नका. आपण जर उशीर केलात तर उशीर होईल बघा. वेल कुणावर थांबत नसते मित्रांनो, आपण थोडंसं सहकार्य करायचंय बघा. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय श्री साई टेलिकॉमचे आपण पाहतोय सर्व्हिस रूप आपण पाहतोय, त्यांचं व्यासपीठावर आपण शुभ आगमन पण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत 5,500 रुपयाची धनराशी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि घेता घेता या दानशूर दाद्यांचा हात घ्यावे. त्यांचं आपण मुख्य व्यासपीठावर शुभ आगमन पण पाहतोय, त्यांचं सुद्धा करूया या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. मयूर सिक्युरिटी स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मयूर माणिक शेठ मात्रे यांना मी विनंती करतोय की दादा आपण यावं व्यासपीठावर. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल बघा. कांचन दादा पालकर यांचे जवळचे मित्र आपण पाहतोय. कुछ रिश्तों का तोल नहीं होता, लोग तो हजारों मिलते लेकिन मयूर दादा मात्रे की तरह कोई अनमोल नहीं होता. विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावर. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल.
सुस्वागतम शुभ स्वागतम. एक धमाकेदार स्पर्धा आपण पाहतोय. 5 दिवस रंगणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. ये मुकाबला देख सकते हैं दोस्तों. खंडोबा 11 जासई बनाम जयमान करंजाड़े बल्लेबाजी करते हुए रन बनाए 47 और 48 रनों का लक्ष्य रखा है सामने. जासई टीम के सामने सलामी वीर दो मुख्य खिलाड़ी, दो ट्रम्प कार्ड आपको मैदान के अंदर देखने के लिए मिलेगी. दो मुख्य खिलाड़ी स्ट्राइक एंड पर रहेंगे खिलाड़ी तन्मय मात्रे और नॉन स्ट्राइक एंड पर तन्मय ठाकुर और विनीत मात्रे. ये जोड़ी आपको देखने के लिए मिलेगी. गेंदबाजी के लिए लोकेश नामचिंग गेंदबाज आपको गेंदबाजी की भागदौड़ संभालते नजर आएंगे. अंपायर का आएगा ग्रीन सिग्नल. 3, 2, 1 दैट इज अ प्ले. पहली गेंद राइट अप ओवर द विकेट से. इस बार देख सकते हैं टपकी हुई गेंद, अतिरिक्त बाउंस और वाइड गेंद का आएगा इशारा और 1 बाउंस की यहाँ से वार्निंग दी जाएगी अंपायर के द्वारा. अब वापस इस तरह से गेंद डाल नहीं सकते, ऐसा अंपायर सूचित करते हुए. बिना कोई बल्ले से बनाए रन मिलेगी यहाँ पे. जासई टीम को 1 रन लगती हुई स्कोर कार्ड के ऊपर 30 गेंदे और 47 रनों का यह समीकरण. कंपलसरी चेसिंग की श्रृंखला करने में गेंदबाज तैयार. इस बार देख सकते हैं कमाल का फटका, गेंदबाज अटका और गेंद जाती हुई डीप स्क्वेयरलेस सीमा रेखा के बाहर. 4 रनों के लिए बिना लक्ष्य के जिया नहीं जाता. चौका मारे बिना मजा नहीं आता और चौके के साथ धमाकेदार शुरुआत स्वैग से करेंगे सबका स्वागत. और गेंदबाज का यहाँ पे स्वागत करते नजर आएंगे खिलाड़ी. देख सकते हैं कमाल के खिलाड़ी तन्मय ठाकुर. चलो वोडाफोन वाल टीम का कप्तान आपको लास्ट पुकार दिया जा रहा है. आयोजकान के माध्यम से आपको टॉस के लिए आना है. टाइम ज्यादा नहीं लेना है, नहीं तो अन्यथा जो कमेटी निर्णय देगी उसके ऊपर फिर आपको अमल करना पड़ेगा. ये बात आपको ध्यान में रखनी है. और इतनी टीम यहाँ पे पहले इनिंग से आपका इंतजार कर रही है, उनका हम शुक्रिया अदा करना चाहेंगे. चलो वोडाफोन वाल टीम आपका भी कप्तान टॉस के लिए आपको भेजना है. रनों की इन्वेस्टमेंट पहले ही कम है, लेकिन देख सकते हैं कमाल का फटका यहाँ से तन्मय दिखाते नजर आएंगे. दमदार शुरुआत. अभी चौका देखा है, अभी आगाज देखा है, अभी अंजाम देखना बाकी है, लेकिन रनों की इन्वेस्टमेंट कम है. अच्छी काम यहां से करना पड़ेगा, अच्छी गेंदबाजी. इस बार देख सकते हैं गेंद हवा में है. लॉन्ग ऑफ के खिलाड़ी क्या पहुंच पाएंगे, दूसरी के लिए पलटे हैं, लेकिन वहां पे देख सकते हैं कमाल की फील्डिंग. एक को दूसरी में कन्वर्ट किया, तीसरा जरूर लेना चाहते लेकिन रुकना पड़ेगा. सचिन जी ठाकुर छोटे आपको देखने के लिए मिलेंगे. और सचिन ठाकुर देख सकते हैं उनके पुतले यहाँ पे खेल करते हुए नजर आएंगे. और यहाँ पे देख सकते हैं ये क्या हुआ है. यहाँ से अच्छी गेंद आपको देखने के लिए मिली और यहाँ से लगातार देखा जाए तो 3 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. ऐसी गेंदबाजी करनी पड़ेगी, लेकिन कुल टोटल देख सकते हैं 7 रनों के ऊपर रुका हुआ है. किसको किसका साथ मिलेगा, कौन सी टीम ये मुकाबला जीतेगी. इस बार देख सकते हैं गेंद हवा में, क्या लपकेंगे. विकेट कीपर देख सकते हैं कमाल का कैच वहां पे लपका है, खुद के ऊपर विश्वास दिखाया और कमाल का कैच यहाँ पे लग पाए. मैं तो कहना चाहूंगा लौटना पड़ेगा यहाँ से. देखा जाए तो तन्मय को पहला विकेट मैदान से बाहर. पहली गेंद के ऊपर चौका, उसके बाद 2 रन, उसके बाद डॉट गेंद और चौथी गेंद के ऊपर विकेट निकाला. कमाल की गेंदबाजी, कमाल की यहाँ से वापसी करते नजर आएंगे. इसीलिए तो कहते ना अर्जुन सा निशाना लग, मन में ना कोई बान रख, लक्ष्य सामने उसी पे अपना ठिकाना रख.
चले सबसे ताकतवर खिलाड़ी जयदीप मात्रे चौके छक्के के लिए हमेशा जाने जाते हैं। हमने काफी मर्तबा इस खिलाड़ी का खेल देखा है और जयदीप मात्रे मैदान के अंदर ट्रैवल करते हुए पहला विकेट यहाँ से गंवाया राजशाही टीम ने और पहली सफलता अपने नाम करते हुए गेंदबाज लोकेश भगत जयमान करंजड़े बनाम खंडोबा जासई ऐसा मुकाबला आपको देखने के लिए मिलेगा। पहला और प्रोग्रेस भी नजर आएगा। क्या कमाल का मुकाबला आपको देखने के लिए मिलेगा। 47 रन बनाए थे और 48 रनों का टारगेट सामने रखा था। गेंदें समाप्त हो चुकी है दोस्तों, 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और मिडिल ऑर्डर के ताकतवर खिलाड़ी धाकड़ खिलाड़ी जयदीप मात्रे रहेंगे स्ट्राइक एंड पर। गेंदबाज रहेंगे तैयार। इस ओवर की 5वीं गेंद राइट अप ओवर द विकेट से। इस बार देख सकते हैं हल्के हाथों से खेला, गेंद अच्छी है। ये अच्छी खिलाड़ी की खासियत होती है, अच्छे गेंद के ऊपर सम्मान करना और खराब गेंद के ऊपर प्रहार करना और सम्मान देके खेला। एक से आगे बढ़ेगी जासई टीम और कुल टोटल देख सकते हैं 8 रन। गेंदें समाप्त हो चुकी है 5। इस ओवर की आखिरी गेंद बचेगी और स्ट्राइक एंड पर रहेंगे खिलाड़ी विनीत मात्रे। विनीत मात्रे और जयदीप मात्रे ब्रदर्स की ये जोड़ी आपको देखने के लिए मिलेंगी। लेकिन गेंदबाज देख सकते हैं लोकेश भगत। इस बार देख सकते हैं गेंद हवा में, जहां पे कोई खिलाड़ी ने उस दिशा को चुना, गेंद जाते हुए निश्चित तौर से क्या इशारा आना बाकी है। चलो चौका है, चौका आएगा। किस्मत सबको मौका देती लेकिन आपकी मेहनत सबको चौका देती है। जैसी शुरुआत तन्मय ने की थी चौके के साथ, वैसी शुरुआत आपको देखने के लिए मिलेगी। यहां से करते हुए नजर आएंगे विनीत मात्रे। पहला ओवर हो चुका है समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद कुल टोटल की बात की जाए तो 1 विकेट के नुकसान पर 12 रन। चलो आने वाली 24 गेंदें और 36 रनों का यह समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। 24 गेंदें और 36 रन बनाने यहां से जासई टीम को और 24 में 36 बचाने जयमान करंजड़े टीम को। कौन सी टीम यह मुकाबला जीतेगी? इसलिए तो कहते हैं ना, ऊंचाई को तो हर कोई छूना चाहता है लेकिन मंजिल सिर्फ एक को मिलती है। उसी तरह एक क्रिकेट होता है, एक कोई हारता है तो एक कोई जीतता है। नए गेंदबाजी में आपको परिवर्तन। जय चौहान गेंदबाजी की भागदौड़ संभालते नजर आएंगे खुद की ओर से। पहली टीम की तरफ से दूसरी गेंदबाजी जय चौहान देख सकते हैं। स्ट्राइक एंड पर रहेंगे जयदीप मात्रे और नॉट स्ट्राइक एंड पर रहेंगे खिलाड़ी देख सकते हैं विनीत मात्रे। एक गेंद खेली है जयदीप ने और 1 रन का योगदान। टीम की कुल टोटल की बात की जाए तो 1 विकेट के नुकसान पर 12 रन। अभी 24 गेंदे और 36 का यह समीकरण। जय की पहली गेंद जयदीप के लिए रिटर्न ओवर द विकेट से पहली गेंद। इस बार देख सकते हैं पॉइंट में खेला इस गेंद को। वहां पे खिलाड़ी तैनात थे, पहले अडल में छोड़ा था लेकिन बाद में अच्छी फील्डिंग वहां पे आपको देखने के लिए मिलेगी। 1 से आगे बढ़ेगी जासई टीम। 13 रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर आने वाली 23 गेंदे और 35 का यह समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। अगर आपको मंजिल तक पहुंचना है तो मेहनत करनी पड़ेगी। दोनों तरफ मेहनत जारी है लेकिन वहां पे देख सकते हैं थोड़े से खिलाड़ी लड़खड़ाए, नजर हटी, दुर्घटना घटी। जहां पे 1 नहीं था वहां पे आएगा 1 और 1 के साथ 14 रन लगते हुए स्कोर कार्ड के ऊपर। गेंदें समाप्त हो चुकी है। 2 गेंदें अच्छी फेंकी है। मैं तो कहना चाहूंगा गेंदबाज देख सकते हैं जय चौहान, कमाल की गेंदबाजी अभी तक देखने के लिए मिली है। 22 गेंदें और 34 का समीकरण। ये देख सकते हैं परफेक्ट परफ्यूम डिलीवरी, परफेक्ट यॉर्कर की गेंद। डायरेक्ट सीधा डायरेक्ट बूंदे में फेंकी हुई गेंद, एक कमाल की गेंद प्रभावित करते हुए नजर आएंगे गेंदबाज देख सकते हैं जय चौहान। कमाल की गेंदबाजी, मेहनत यहाँ पे रंग लाती हुई। अभी आने वाली यहां से गेंदें बचेंगे 21 और 34 रनों का ये समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। चलो वोडाफोन वर्ल्ड टीम की कप्तान आ चुके हैं, टास्क करना है। इस बार देख सकते हैं गैप में खेला है, पहचाने दोस्तों इस जयदीप मात्रे की दोस्तों। और यहां से छक्का लगाया, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए कमाल का फटका। हमें इक्का दुक्का पसंद नहीं है, हमें पसंद है छक्का
और लगाया छक्का। 20 रन 20 रन आपको देखने के लिए मिलेंगे। कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, इसी को दोस्तों क्रिकेट कहते हैं। बाजियां पलटने में देर नहीं लगती। ये दूसरी टीम ने टॉस जीता है, जैसे मुकाबला समाप्त होता है उसके ऊपर आपको अमल करना है। एक तेरी तो एक मेरी सोच, सुनार की तो एक लोहार की, बारी बारी सबकी बारी। पिछली गेंद के ऊपर डाव देगा बल्लेबाज का, इस गेंद के ऊपर डाव देखने के लिए मिल रहा है गेंदबाज का। अभी 19 गेंदे और 28 रनों का समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। 20 में चाहिए थे 28, अभी समीकरण में बदलाव। 19 में चाहिए 28। कमाल का मुकाबला। गेंदबाज रहेंगे तैयार। इस बार देख सकते हैं गेंद थोड़ी सी बाहर जाती हुई, वाइड गेंद का आएगा इशारा। अतिरिक्त रनों में यहां से बढ़ोतरी, बिना कोई बल्ले से बनाए रन मिलेगी यहाँ पे बल्लेबाजी करने वाले टीम को। और एक से आगे बढ़ेगी 21 रन, 21 रन। अभी 19 गेंदे और 27 रनों का ये समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। इस बार देख सकते हैं अच्छी गेंद फेंकी थी अरंदो कारपेट सारे इस गेंद को खेला। मिडन में से गेंद ट्रैवल होती हुई लॉन्ग ऑन में जब तक उठाएंगे फेंकेंगे तब तक चिकी सिंगल, और सिंगल के साथ ओवर हो चुका है दूसरा समाप्त। और 2 ओवर के समाप्ति के बाद 22 रन। आने वाली यहां से गेंदे बचेंगे आपके सामने 18, और 18 में चाहिए 26 दोस्तों। 18 गेंदे और 26 का ये समीकरण। ना यहां से मुकाबला जीता है दोस्तों करंजाड़े टीम ने, ना यहां से मुकाबला जीता है झांसी टीम ने। कौन सी टीम ये मुकाबला जीतेगी? ना यहां से मुकाबला छोड़ना चाहती है झांसी टीम, ना यहां से मुकाबला छोड़ना चाहती है करंजाड़े टीम। किसके खेमे में आएंगी खुशी, किसके खेमे में आएंगे गम? कोई नहीं कम, दोनों टीमें रखती है दमखम। 18 गेंदे और 26 का ये समीकरण। गेंदबाजी में परिवर्तन, नए गेंदबाजी की भागदौड़ संभाल नजर आएंगे। 18 में बनाने झांसी टीम को 26 और 18 में बचाने करंजाड़े टीम को 26। जय पाटिल नए गेंदबाज, जय पाटिल नए गेंदबाज गेंदबाजी की भागदौड़ संभालते नजर आएंगे। पहली गेंद जयदीप के लिए। इस बार देख सकते हैं कमाल का फटका, कलिंगर लाल बड़ेक और जयदीप का फटका एक कड़क कमाल का फटका। गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, ये लगाया छक्का। और निश्चित तौर से उड़न प्रीमियर लीग पर्व दूसरे के मैन ऑफ द सीरीज मालिक अबिरा के हकदार है। वो देख सकते हैं जयदीप मात्रे चले तो शांत तक, नहीं तो चांद तक। कैसा टपाटप 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 कमाल के फटके। 26 चाहिए थे। ये गेंद देख सकते हैं प्रेशर क्रिएट हो चुका है, वाइड गेंद का आएगा इशारा। 18 में चाहिए थे 26, पहली गेंद के ऊपर छक्का। 17 में चाहिए थे अभी 20। अभी आने वाली गेंदें बचेंगे आपके सामने 17 और 17 में चाहिए, मैं तो कहना चाहूंगा 19। यहां से अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी। जो हो गया उसे सोचा नहीं करते, हासिल होती है उन्हें सफलता। वो वक्त और हालातों पे रोया नहीं करते। ये क्या छोड़ा है, मैच छोड़ा है। गेंद जाती हुई सीमा रेखा के लगत, इसीलिए तो कहते हैं ना राणा जी मुझे माफ करना, गलती मारे से हो गई। सनी थे वहां पे लेकिन गलती कर दी, बिग मिस्टेक। क्या छूटा है वहां पे। किस्मत सबको मौका देती है, यहाँ पे मौका मिला है और मौका मिलेगा तो बताएंगे। क्या छोड़ा है। क्रिकेट में हमेशा कहा जाता है पकड़ो क्या रो जीतो मैच। जयदीप को मिला है मौका। इस बार देख सकते हैं कमाल का फटका। गेंद जाती हुई सीमा रेखा के लगत, गेंद जाएगी एक्स्ट्रा कवर। सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए 4-4। और ये देखने के लिए मिलेगा जयदीप मात्रे का एक और बार कमाल का फटका। ये जयदीप मात्रे दोस्तों क्या छूटने के बाद तेल का मचाते हुए नजर आएंगे। क्यों क्रिकेट में कहा जाता है पकड़ो कैच और जीतो मैच। 35 रन। सन्मान्य आदरणीय श्री कुणाल शेठ फडके महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष यांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं करूया सहर्ष स्वागत। तसेच प्रथमेश माली साहेब केवाले आणि सूरज कांबळे साहेब इस बार देख सकते हैं आणि कुणाल फडके यांचे पुत्र
अद्वैत फडके यांचा सुद्धा करूया सरचे जगात लाल लाभत इस तो मयूर इस बार देख सकते हैं एक और फटका यहाँ पे आपको देखने के लिए मिलेगा। रुकने का नाम नहीं ले रहे, बल्ला बोल रहा है। कुल टोटल की बात की जाए तो कुल टोटल देख सकते हैं 41। 14 गेंदेवर 7 का ये समीकरण। अगर कैच पकड़ लेते तो निश्चित तौर से कुछ और ही चित्र देखने के लिए मिल सकता था, लेकिन कैच छूटा है वहां पे और एक और कैच छूटता हुआ नजर आएगा। क्योंकि कैच पकड़ लेते तो निश्चित तौर से नए खिलाड़ी आते तो कुछ और देखने के लिए मिल सकता था। क्रिकेट में दोस्तों जरतर को कोई स्थान नहीं दिया जाता, लेकिन जरतर के बिना क्रिकेट भी नहीं होता। अभी 6 रनों की जरूरत है। 13 गेंदे और 6 रनों का यह समीकरण आपको देखने के लिए मिलेगा। गेंदे समाप्त हो चुकी है 5। ऐसा लग रहा था कि मुकाबला हाई वोल्टेज देखने के लिए मिलेगा, कांटे की टक्कर, लेकिन जयदीप ने कमाल की बल्लेबाजी। इस बार देख सकते हैं गेंद थोड़ी सी बाहर जाते हुए अंपायर यहाँ पे बाहें फैलाते नजर आएंगे। आएगा वाइड गेंद का इशारा। 43 रन। अभी आने वाली 13 गेंदे और 5 रनों की जरूरत। तेरह गेंदे और 5 रनों का समीकरण। इस बार देख सकते हैं हाफ हेलीकॉप्टर और ये देखने के लिए मिलेगा दोस्तों, देख सकते हैं विनीत मात्रे का ब्लास्टर, कमाल का फटका, गेंद जाती हुई एमएस धोनी स्टाइल से मुकाबला फिनिश 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 और मुकाबला जीता दोस्तों श्री खंडोबा 11 जासई टीम ने मैन ऑफ द मैच का खिताब। तर प्रशांत भोईर आणि कुणालजी फडके आपण पाहतोय, खऱ्या अर्थाने त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे दिला जाईल आपण पाहतोय। जयदीप मात्रे खऱ्या अर्थाने कित्येक मैदान गाजून सोडणारा हा खेळाडू आपण पाहतोय। 11 चेंडूमध्ये 28 धावांची इनिंग त्याने साकारली आणि 1 विकेट, शेवटचा षटक त्याने हाताळला। अष्टपैलू कामगिरी करणारा, कित्येक मैदान गाजून सोडणारा आपण पाहतोय श्री खंडोबा 11 जासई संघाचा हा सितारा ठरला या मॅचचा हिरो। आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यासाठी मी कुणालजी फडके, प्रशांतजी भोईर, श्री साई टेलिकॉम आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी वेल प्लेट खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जयदीप मात्रे उर्फ बंटी आपण पाहतोय। या बंटी या नावाने चर्चेत असणारा खेळाडू आपण पाहतोय। मॅन ऑफ द मॅचचा किताब नो डाऊट 11 चेंडूमध्ये 28 धावांची इनिंग आणि आपण पाहतोय कुणाल शेठ फडके यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण पाहतोय। श्री साई टेलिकॉमचे सर्व आपण पाहतोय त्यांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचचा किताब वेल प्लेट जयदीप मात्रे। आणि कुठेही जाऊ नका,